6,000 रुपये देणं सुरू केलं, तर महाराष्ट्र सरकारने निर्णय केला आणि त्याच्यासोबत 6,000 रुपये महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान योजनेतनं देणं. शेतकरी सन्मान निधीचे पैसे लवकरच आता शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहेत. सर्वांच्या आशीर्वादामुळे आपलं सरकार स्थापन झालं आणि महाराष्ट्रात या सरकारच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारी कामं आपण सुरू केली. आमच्या शेतकऱ्यांना मोदीजींनी 6,000 रुपये देणं सुरू केलं, तर महाराष्ट्र सरकारने निर्णय केला आणि त्याच्यासोबत 6,000 रुपये महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान योजनेतनं देण्याचा निर्णय केला. आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही केला आणि जुन्या सरकारसारखं नाही. काँग्रेसच्या काळातही मोफत वीज एकदा दिली होती. निवडणुकीच्या 1 महिना आधी मोफत विजेचे बिल पाठवले आणि निवडणूक झाल्याबरोबर मोफत विजेचा निर्णय परत घेतला आणि जुन्या बिलांसहित सगळी वसुली ही शेतकऱ्यांकडनं केली. त्यांच्यासारखी लबाडी करणारे लोक आम्ही नाही. शेतकऱ्यांना मोफत विजेचा केवळ आश्वासन नाही, मोफत वीज आम्ही दिली आणि जोपर्यंत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचं सरकार आहे, आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळतच राहील, हा आमचा निर्धार आहे. एक अजून निर्धार आम्ही व्यक्त केला होता. शेतकऱ्यांना दररोज दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे, हा आमचा निर्धार होता. या निर्धाराकडे वाटचाल चालू झाली. आता महाराष्ट्रामध्ये 76% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देणं सुरू केलंय. आता 8 तास देतोय, लवकरच 100%ला पोहोचू. 8 तासाचे 10 तास करू आणि त्यानंतर 12 तास करू. पण आज 76%. पूर्वीच्या काँग्रेसच्या सरकारमध्ये आम्ही पण मागणी करायचो, शेतकऱ्याला दिवसा वीज द्या, तर आम्हाला विधानसभेत उत्तर मिळायचं, आपलं इन्फ्रास्ट्रक्चरच याकरता तयार नाही. शेतकऱ्यांना रोज सकाळी वीज दिवसाच देता येत नाही, अर्धे दिवस दिवसा आणि अर्धे दिवस रात्री. पण आपण सौर कृषी वाहिनी योजना राबवली आणि आज 76% शेतकरी दिवसा 12ही महिने वीज घेतायत. लवकरच 100% शेतकऱ्यांना वीज देऊ आणि मग 8 वरनं 12 तासावर देखील आम्ही पोहोचू.